आज या कोकोनट आईस्क्रीमसाठी आमच्या दोघांचं भांडण झालं. कारण मी फक्त 2च आईस्क्रीम बनवल्या होत्या आणि यांना आणखी आईस्क्रीम खायच्या होत्या. कारण ही आईस्क्रीम ना खूप जास्त टेस्टी लागते. त्यासाठी फक्त मी 4 गोष्टी यूज केल्या आणि माझ्याकडे तर साचा पण नव्हता, तरीसुद्धा एवढी सुंदर आईस्क्रीम बनून तयार झाली. त्यासाठी मला नारळ फोडायचं होतं, पण माझ्याकडे ना काहीच नव्हतं नारळ फोडण्यासाठी. त्यामुळे मला बाहेर जाऊन एक दगड सापडवून आणावा लागला आणि त्यानंतर मी नारळ फोडलं. नारळ फोडताना ना मला हाताला लागायची खूप जास्त भीती वाटते, पण बरं झालं असं काही झालं नाही आणि माझं नारळ पण चांगलं फुटल्या गेलं. त्यानंतर मी त्याचे बारीक बारीक काप केले आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ब्राऊन साईड काढून पण घेऊ शकता. मला आवडते म्हणून मी तशीच ठेवली आणि त्याला ना दूध टाकून चांगलं मिक्सरमधून बारीक करून घेतलं. नंतर त्यामध्ये चवीनुसार थोडी साखर आणि थोडा मिल्क पावडर ॲड केला आणि फ्लेवरसाठी थोडीशी विलायची टाकली आणि त्याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेतलं. माझ्याकडे आईस्क्रीम बनवण्याचा साचा नव्हता, त्यामुळे मी त्या मिश्रणाला या छोट्या ग्लासमध्ये ओतलं आणि त्याला अशा प्रकारे फॉईल पेपर लावला आणि त्याला फ्रीझरमध्ये ठेवलं. सकाळी जेव्हा मला आईस्क्रीम खायची होती तेव्हा मी त्या ग्लासांना काढलं आणि त्यांना साध्या पाण्यामध्ये ठेवलं. आणि बघा किती इझिली आईस्क्रीम निघून बाहेर आलेली आहे आणि केवढी सुंदर दिसत आहे ही आईस्क्रीम. आणि खायला पण खूप जास्त टेस्टी झाली होती. तुम्हाला मी बनवलेली कोकोनट आईस्क्रीम आवडली का? मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही पद्धत सोपी वाटली का? थँक्स फॉर वॉचिंग. बाय.